आज माझ्या घरी आले तिरुपती बालाजी. ते कसे ते सांगतेस, पण त्या अगोदर आहे ना पप्पांनी येताना श्रीसाठी छान असे शर्ट आणले होते आणि दोन होते. एक त्याने लावून बघितला पण दुसरा लावून देत नव्हता. त्याला पण कारण होतं. हे दीदीसाठी आणलंय असं तो बोलत होता. म्हणजे पहिलं त्याच्यासाठी आणि दुसरं शर्ट जे आहे ते दीदीसाठी असं त्याचं म्हणणं होतं. बाळाला नवीन कपडे आणण्यापेक्षा बाळ तेव्हा खुश होतं की त्याला काहीतरी खेळणी आणली. तर आहे ना मग आज तरी पप्पांनी हौसेने JCB आणली. कारण की त्याने अगोदरच्या ज्या JCB जे होत्या ना तर पॅकेज असतात आपण आणतो तेव्हा, आणि घरी आणून बघतो तर त्याचे पार्ट वेगवेगळे झालेले असतात. म्हणजे ते निघलेले असतात. म्हणून आहे ना ह्यावेळेस जे आणलं ती खुली आणली, बॉक्समधली आणली, पॅकेजमधली आणलीच नाही आणि चांगल्या कंपनीची घेऊन आले. तर आहे ना भाव आला होता, बहिणीपाशी होता. आता याने आहे ना मी इथे 1 महिनाभर नसताना 1 महिना म्हणजे 15 ते 20 दिवस मी इथं नव्हते. तर आहे ना त्याने जेवण वगैरे बनवलं होतं. म्हणजे माझी जागा असं त्यांनी घेतलं होतं. म्हणजे भाऊजींना त्यांनी जेवण वगैरे बनवून दिलं. असं काहीसं झालेलं. तर आहे ना आता तो 7-8 दिवसापूर्वी गेलता बहिणीकडे सातारमध्ये. तिकडनं तो आला आणि मम्मी मागे बालाजीला गेली होती मावशीसोबत. तर आहे ना तिने तिकडनं येताना तिरुपती बालाजींचे फ्रेम आणले होते, फोटोज आणले होते. तिला द्यायचं लक्षात नव्हते. मागे निकिताच्या डिलिव्हरीच्या वेळेस ती वाटते सातारमध्ये निकितापाशी घेऊन आलती. पण ते विटाळ वगैरे होता. मग त्याला हात कसा लावायचा म्हणून ते दिलंच नव्हतं. तिथंच राहिले ते. तर आहे ना मग त्याचा योग आत्ता आला. आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारच्या दिवशी साक्षात तिरुपती बालाजी माझ्या घरी आलेत. खरंच खूप हॅपीनेस आहे. छान अशी मी बालाजी देवांची पूजा केली आणि त्यांना देवाऱ्यात ठेवलं. आय होप तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि म्हणा गोविंदा गोविंदा. थँक्यू. बाय.